नमस्कार मित्रांनो, कल्पना करा तुम्ही रोज 8 ते 10 तास प्रामाणिकपणे काम करताय. तुमच्याकडे डिग्री आहे, टॅलेंट आहे, पण महिन्याच्या शेवटी तुमच्या हातात पगार किती येतो? 10,000, 12,000 किंवा जास्तीत जास्त 15,000? कमेंटमध्ये नक्की सांगा. आजच्या महागाईच्या काळात एवढ्याशा पगारात घर चालवणं शक्य आहे का? मित्रांनो, नुकतीच महाराष्ट्र सरकारने खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी एक अत्यंत मोठी आणि ऐतिहासिक घोषणा केली आहे. लोखंडे समितीच्या शिफारसीनुसार आता खाजगी नोकरीतही 22, 26 आणि 28,000 रुपयापर्यंत वेतन मिळणार असल्याची बातम्या तुम्ही पाहिल्या असतील. पण इथे सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, ही घोषणा खरंच जमिनीवर लागू होणार आहे का, की हा फक्त एक कागदी नियम बनून राहील? खाजगी कंपन्या आणि शाळा मालक हे नियम पाळतील का? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या संपूर्ण प्रकरणाचे सखोल विश्लेषण करणार आहोत. ही केवळ बातमी नाही, तर हा तुमचा हक्क आहे. आज मी तुम्हाला पुराव्यासकट सांगणार आहे की कायद्याचे नियम काय आहेत, तुमची नोकरी कोणत्या श्रेणीत येते, खाजगी शिक्षकांना याचा कसा फायदा मिळेल, आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे जर तुमचा मालक तुम्हाला ठरलेला पगार देत नसेल तर घरी बसून मोबाईलवरून त्यांच्या विरोधात कायदेशीर तक्रार कशी करायची. आपण काही जिवंत उदाहरणे आणि यशस्वी केसेस सुद्धा पाहणार आहोत, ज्यांनी या कायद्याचा वापर करून आपला हक्क मिळवला आहे.